महत्त्वपूर्ण मॅच मध्ये सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम प्रभाव मात्र किती दाखवून देईल आता या मॅच मध्ये. एनसीसी नायगाव टीमला आपण पाहिलं तर चॅलेंज केलंय. टॉस जिंकून त्याने निवडलेलं आपण बघितलं तर मग आहे ते म्हणजेच क्षेत्ररक्षण. चला फील्ड सेट करून घ्या. आता मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगचे खेळाडू सध्या येताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि सोनसरी स्पोर्ट्स टीम आपण पाहिली तर एक ऊर्जा मात्र मिळाली आहे त्यांना. भरपूर सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगला खेळ केला होता. त्यानंतर भरपूर रेस्ट केलाय, आराम केलाय आणि आता आराम केल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. सुस्वागतम पुन्हा एकदा भाई आपण मॅचच्या दिशेने. चला मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है. हौसले की उड़ान लेने के लिए अब तैयार है दोनों टीमें, क्योंकि एक के हाथ से जो जीतेगी लड़ेगी महेंद्र टीम के सामने. एनसीसी का अगर खेल देखेंगे आज के दिन में तो बेहतरीन रहा है, लेकिन अभी भी बेहतर खेल करना है क्योंकि यहाँ से अभी भी काम पूरा नहीं हुआ है. काम आधा अधूरा छोड़कर यहाँ से नहीं चलेगा, क्योंकि यहाँ से अब अच्छा क्रिकेट आपको आगे लेके जाएगा. आणि सोनसरी स्पोर्ट्स टीमला पण पाहिलं तर त्यांना देखील चांगलं क्रिकेट आहे, ते पुढे घेऊन जायचं आहे. कर्णधारांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर टॉस जिंकून फील्ड डिसाईड केला अतुल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण पाहिलं प्रफुल्ल एन विजय. ओपनिंगची जोडी 3 ओव्हरमध्ये. एनसीसी टीम किती धावा लगावेल फलकावर. अतुल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. या स्पर्धेत पहिलं षटक पाहायला मिळेल, कारण की सकाळच्या सत्रामध्ये नव्हता. सकाळच्या सत्रामध्ये एकही मॅच नाही केली, परंतु पहिली मॅच असेल, परंतु संघाची आहे ही तिसरी. मॅचला होती सुरुवात. पंचांचा इशारा गेम ऑन. अगदी फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला प्रफुल्लसाठी. अगदी आडवी बॅट क्रॉस बॅटेड ना अक्षय पुढे आले. 2 धावा पहिल्या बॉलवर जोडल्यात. सुरुवात झाली स्टार्ट ऑफ द फाउंडेशन 2 शून्यातून सुरुवात. जसा उल्लेख केला जातो की जो शून्यातून सुरुवात करतो ना त्याला पराभवाची भीती नसते. आता या शून्यातून सुरुवात केली आहे प्रफुल्लने. एनसीसी नायगाव टीमने 2 धावा. समोर चेंडू आहे, फिल्डर लांब आहेत. अजय वैभव होते चेंडूला फील्ड केला. धावा तत्पूर्वी 2. थोडासा मी म्हणेन की क्षेत्ररक्षणामध्ये कमजोरपणा पाहायला मिळाला, क्विकपणा पाहायला मिळाला असता तर कदाचित एकच धाव असती. परंतु क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टीला फारसं महत्त्व नाही आहे. आपण पाहिलं तर 2 धावा चित्याच्या चपलाईने रनिंग बिटवीन द विकेट. प्रफुल्ल आपण पाहिला तर 2 धाव्यांसाठी लगेच वेगाने रेडी सुद्धा होताना पाहायला मिळतोय. फुलटॉस. खेळाडू पुढे आले तर अक्षय. यावेळेला थोडासा तालमेल चुकला, परंतु बॅकअप. धावा 2 पाहायला मिळाले. आता अगदी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. अतुल ठाकरे आतापर्यंत गोलंदाजी आपण पाहिले तर 2 चेंडू फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलेत त्याने, परंतु गती जास्त आहे.
प्रफुल्ल त्या गतीच्या विरोधात महारथी मात्र दिसून येत नाहीये. हो, खोलमध्ये आपला आउट, फिंगर इज गॉन, फिंगर इज अप, विकेट डाऊन. प्रफुल्ल यामुळे आउट, डगआउटचा रस्ता पकडावा लागतोय आणि मोठी विकेट, मोठी सफलता इथे मिळते. पहिला मोठा धक्का एनसीसी नायगाव टीमला. पहिला विकेट डाऊन. संकेत मैदानाच्या आतमध्ये येईल. संकेत तलेकर कॅप्टन आपण पाहिले तर आहेत महत्वपूर्ण या टीमचे. सो आयडी आपण बघितला तर कर्णधारांचा सिग्नेचर म्हणजे संकेत आणि तेच संकेत आहेत मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊनला अतुल पुढचा चेंडू घेऊन टॅप केलाय चेंडूला. पॉइंटला खेळाडू पुढे येतात. संतोष फील्ड केला जाईल. 10-1 टीमची टोटल पुढे सरकली आहे. 7 5 चेंडू आतापर्यंत पाहिलेत. तिकट गोलंदाजीचा मारा. विजयला आता स्ट्राईक मिळाली आहे. भरपूर वेळ वाट पाहावी लागली आहे. हो हो, हा खराब आहे आणि नो बॉलचा इशारा. बीमरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि ती संधी होती. बीमर नंतर आपण पाहिलं नो बॉल नंतर फ्रीडचा चेंडू. आता खेळण्याची संधी. फ्रीडचा चेंडू तेच तर्रार मात्र हाताळला जातोय. अब्दुलच्या माध्यमातून षटक समाप्त झालंय. पहिलं धाव फलक आपण पाहिलं तर 1-8 एनसीसी नायगाव टीमची स्थिती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 8 धावा आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर अतुल ठाकरे ला क्लास दर्शवला. एक बीमर हाताळला गेला परंतु चांगली गोलंदाजी त्याने दर्शवली गेली. आता 12 चेंडू असतील. 12 चेंडू मध्ये किती धावा येतील? दुसऱ्या क्रमांकाचं षटक कोणाचं येईल? योगेशचं येईल की वैभवचं येईल की? भरपूर ऑप्शन्स आहेत या टीमकडे परंतु कोणता गोलंदाज निवडला जाईल ते देखील पाहूया. घेऊ एक तत्पूर्वी छोटा ब्रेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. गादी स्पोर्ट शिल्लोत्तर पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025 पाहतोय आपण. योगेश बराप आहे तिथे गोलंदाजीमध्ये. थोडस मी म्हणेन नशिबाची साथ कारण त्या खेळाडूच्या हाताला चेंडू स्पर्श झाला अन्यथा इथे धावा एक्स्ट्रा मिळाल्या असत्या परंतु वाईट प्लस 22 धावा मात्र आपण पाहिल्या तर मिळतील इथे 2. बघा छोटा खेळाडू आहे त्याच्या हातावर चेंडू लागला. जर त्याच्या हातावर चेंडू लागला नसता तर कन्फर्म मात्र चौकार मिळाला असता. 5 धावा मिळाल्या असत्या परंतु 2 मिळाल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता विजय यांचा. बॅट मध्ये चेंडू आला नाहीये व्यवस्थित. धाव 1 दुसरी मिळेल का? नाही. संकेत पुढे येणार होते परंतु विजय यांनी नकार दिला. सिंगल डबल. आतापर्यंत चौकार आलेला नाहीये. बाउंड्री आलेली नाहीये. कधी येईल? बाउंड्रीच्या शोधात असतील दोन्ही बॅटर्स. एनसीसी बाउंड्रीच्या शोधात आहेत. जशी बाउंड्री मात्र येणार नाही तसं तसं आपण पाहिलं चिंता मात्र वाढत जाईल परंतु यावेळेला चिंतेचं कारण मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल का? धावा के साथ दुवा की जरूरत आहे परंतु यावेळेला वाईट बॉल आलाय. धाव मात्र 1 मिळेल. धाव आपण पाहिली तर मग
खात्यामध्ये ऍड केली जाते 12 धावा. योगेश बरब दुसऱ्या क्रमांकाचा स्पेल आहे. एक महत्वपूर्ण स्पेल आहे कारण की अतुलची षटक चांगलं राहिलं. आता हवेत केलेला फटका धोकादायक ठरेल का? धोका होता परंतु मिळाला मौका. या वेळेला चेंडू सरळ हातातून निसटलाय. षटकार 6 धावा. हवेत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल पर्यंत नाही पोहोचलाय. प्रयत्न होते. सोनसडी टीम आता पाहिली आपण तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा खालावलाय. मिसफिल्ड पाहायला मिळाली आहे. या षटकात चांगल्या धावा आल्या. टीमची टोटल अगदी डोळ्याच्या समोर आली आहे. 21 चेंडू फेकून झालेत 3. आता चांगली स्थिती दिसून येते बघा. अतुलने ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये कामगिरी केली होती आता त्या कामगिरीवर थोडंसं पाणी फेरलं जाते की काय हे चित्र येते डोळ्याच्या समोर. सवर खेचून मारलाय. वैभव आहे तिथे. आता चुकी नाही करणार कारण की यापूर्वी एका खेळाडूकडून चुकी झाली होती परंतु वैभव होते एक आउटफील्ड मध्ये चांगले खेळाडू आणि त्याने झेल पकडला. इथे पाहिला पण तर मग खेळ समाप्त होते विजयचा. परतावा लागेल डगआउटला. दुसरा धक्का धाव फलकावर 21 धावा असताना. एक 20 धावा जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुधीर. टॅप केला आहे चेंडूला. अगदी वेगवान चेंडू होता. हो चांगलं क्षेत्ररक्षण. योगेशांना माहित होतं एक धाव आली तर दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न होईल आणि त्याच कारणामुळे स्वतः पुढे सरसावले. स्वतःवर ठेवला विश्वास. संकेत अगदी आपण पाहिलं तर ते चांगले खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. 10 ओव्हर खेळतात. एक झेल त्यांचा सुटलाय आणि एक षटकार देखील आहे. 22 धावा फलकावर. फेकून झालेले चेंडू 5. हलक्या हाताने कट केलाय चेंडूला. पॉइंटला संतोष फील्ड करतात. धाव मात्र 1. षटक समाप्त झाले. दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर एकूण आपण पाहिल्या ज्या धावा आपल्याला पाहायला मिळतात 23. 2 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा झाल्यात. तर 6 चेंडूचा खेळ राहिलाय. 6 चेंडूमध्ये 10-12 धावा. मित्र म्हणेन की 12 जास्त जोडण्याचा प्रयत्न संकेत अँड सुधीर यांचा असेल परंतु त्या प्रयत्नांना नक्कीच रोखण्याचा प्रयत्न वैभव दळवी या गोलंदाजाचा असेल का? कारण की वैभवच्या दिशेने मात्र आपण पाहिलं तर सोनसरी स्पोर्ट्स ही 3 ओव्हरच्या मॅचमध्ये नेहमी जात असते. तो योगेशने चर्चा केली वैभवच्या सोबत. डेफिनेटली वैभव येतात आता बॉलिंग ट्रॅकवर. सोनसरी स्पोर्ट्स टीमसाठी वैभव हे षटक आपण पाहिलं तर महत्वपूर्ण फेकतील का? हे फेकायचं तर आहेच त्यांना परंतु एक दिफायती षटक फेकण्यामध्ये यशस्वी होतील का? कारण की समोर सेट झालेला बॅटर संकेत तळेकर जो चांगला खेळ करतोय. 11 या धाव संख्येवर. 4 मध्ये 11. टीमची टोटल 23 आहे आणि सुधीर 1 मध्ये 1. 8 ओव्हर मध्ये पहिला चेंडू सामना करेल संकेत. संकेत तळेकर एक आपण पाहिलं तर भरपूर अनुभवी खेळाडू आहे. भरपूर अशा स्पर्धा त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालेले खेळाडू आणि सक्सेसफुल बॅटर आहेत. सफल झाले होते ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर. तिथून आपण पाहिलं तर शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता त्यांचा. पाठ आणि चेंडूमध्ये संपर्क नाही आहे. डॉट आलाय. एक गेम प्लॅनिंग बघा संकेतची की चेंडूला कशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे तर ऑफस्टम्पच्या बाहेर म्हणजे गोलंदाजाच्या मनावर एक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होता.
ते प्रभाव पडणार नाहीये. आता हा पाहावा लागेल, चेंडू कुठे फेकला गेलाय. पंच म्हणतायत की हा क्रीजच्या बाहेर आहे, नो बॉलचा इशारा. आणि नो आल्यानंतर आता पाहिला पण तर मग एक संधी मिळेल. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्रीटचा चेंडू होता परंतु बॅट मध्ये आला नाहीये. संकेत नाराज होतात खासे. जर तुम्ही फ्रीटचा चेंडू खेळू शकत नाहीये तर मग या वेळेला विचार करावा लागतोय. चांगले बॅटर होते प्रफुल्ल, जे लवकर बाद झाल्यानंतर कुठेतरी थोडासा स्ट्रगल करावा लागतो एमसीसी टीमला. स्ट्रगल मात्र आपण पाहिलं तर संपेल का? चेंडू फेकून झाले ते या ओव्हर मध्ये 2. फलक आपण पाहिलं तर 24. वाईभाऊ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. बॅटची कडा होती 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. चेंडू चालला थेट थर्ड सीमारेखा पार आणि हा येईल नशिबाचा संकेत तळेकरच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. चार धाव्याने टीमची टोटल मध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल पोहोचली आहे 28च्या घरामध्ये 28. मिस केलाय परंतु आपण पाहू शकतो फाईन लेगला छोटा खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अतुल त्या माध्यमातून थोडंसं मिस कॅल्क्युलेशन झालं, अगदी मिस फडिंग झाली. आपण पाहिलं तर एक धाव मिळेल. 29. पुढचा चेंडू टायमिंग शॉट. संतोष आउटफील्ड मध्ये आपण पाहिला. संतोषचे हात आपण पाहिले तर त्यांच्या हातामध्ये कॅच गेला तर सुटणार नाहीये. भरपूर वेळेला आपण पाहिला तर जवळ 10 पेक्षा आपण 10 वेळा जर चेंडू गेला तर लगभग 9 वेळा तर ते कॅच पकडतील. हे मी अनेक वेळा पाहिलंय आणि त्याने कॅच पकडलाय. फलंदाज झालाय बाद. नितेश मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. धाव फलक 29. शेवटचा असेल या इनिंगचा. किती धावा येतील? आणि ते आपण पाहिला तर हा डॉट आलाय आणि डॉट आपण पाहिला तर धाव फलकावर मग धावसंख्या सीमित ठेवली आहे आणि 29 धावा. 30 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी असेल. अगदी आपण पाहिलं तर मग सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाळ या संघाच्या समोर. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम विनंती करतोय की आपल्या या स्पर्धेमधले काही रूल्स असतील ते पूर्ण करा. नियम असतील त्या नियमांचं पालन करा असं मी तुम्हाला विनंती करतोय आयोजकांच्या वतीने. फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करा. 30 धावांचं लक्ष आणि हे 30 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. आता ते कसं पूर्ण केलं जाईल प्रत्यक्षात हे देखील पाहणार आहोत आणि तत्पूर्वी आपण घेऊ छोटा ब्रेक.
संतोष कोंब आम्हाला सहकार्य करा. पंच म्हणून आम्हाला सहकार्य करा. कोण नाही इकडं फरून फिरून कोण नाही सगळं खाल्ला. तिकडे कुठं आहे काय माहिती नाही का गेला का काय तर रिक्षा नाही रिक्षा. तीस धावांचं लक्ष घेऊन उतरलेला मैदानाच्या आतमध्ये संघ सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल 18 मध्ये 30 धावा पूर्ण करायच्या आहेत. अतुल ठाकरे अँड त्याला साथ देण्यासाठी आपण पाहिलं तर मिस्टर निलेश परेड आपण पाहिले. ही दोन खेळाडू आपण पाहिले 18 मध्ये 30 करायचे आहेत. असतम स्कोर आपण पाहिला तर 10 आणि असतम स्कोर 10 पूर्ण जर इथे करायचं आहे तर मग चांगलं क्रिकेट. महेंद्र स्पोर्ट्स नागले टीम या मॅचला पाहणार आहे कारण की त्यांना सुद्धा जाणीव आहे की या मॅचमधून जिंकणारी जी टीम आहे ती आपल्यासोबत खेळणार आहे आणि ते देखील अलर्ट असतील आणि प्रत्येक खेळाडूचा सराव करतील. प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करतील की कोण कसा खेळ करतो या मॅचमध्ये. त्यांची देखील नजर असेल या पूर्णपणे मॅचवर. प्रफुल पहिला चेंडू घेऊन येण्यासाठी पहिला चेंडू डॉट. आणि सोनसरी स्पोर्ट्स टीम जर 30 धावा इथे पूर्ण करते तर मग चांगला चेस म्हणायला लागेल. परंतु जर डिफेंड केलं ना तर मग एक चांगली गोलंदाजी. उलटा असे आवडलेला बॅटवर घेतलाय परंतु फिल्डर आहेत तिथे कॅच पकडला जातोय. संकेतच्या माध्यमातून विकेट क्रमांक 1 मिळेल. निलेश बॅक टू द डगआउट. पहिला विकेट डाऊन झालाय. निलेश आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होता. प्रयत्न चांगले होते परंतु झेल तो पकडला गेला संकेतच्या माध्यमातून. योगेश बरब मैदानाच्या आतमध्ये येईल. आज योगेशने जो सकाळच्या सत्रामध्ये खेळ केलाय दमदार खेळ केलाय आणि त्याच खेळाच्या जोरावर आतापर्यंत आव्हान आहे या स्पर्धेमध्ये टिकून राहिलंय. आपण पाहिलं तर सोनसरी स्पोर्ट्स टीमचं कारण की सकाळच्या सत्रामध्ये अष्टभुजा लघुपाडा टीमला पराभूत करण्याची किमया एकतर्फी मात्र आपण पाहिला तर शो योगेशचा पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील योगेशचा शो कायम राहिला आणि या मॅचमध्ये शो मात्र ऑन होईल का. परंतु प्रफुलची गोलंदाजी पाहिली आपण तर प्रभावी राहिली आहे. 3 चेंडू फेकून झाले धाव एकही आलेली नाही आहे. विकेट आपण पहिली एक गमावली आहे. म्हणजेच काय पाहायला मिळतंय आपल्याला की NCC टीम पूर्णपणे वर्चस्व दर्शवते इथे. उलटा सरळ बॅटच्या साईडने ड्राईव्ह केला जातोय. आपण पाहिला तर सुधीर आहे तिथे मिसफील्ड झाली. सुधीरच्या माध्यमातून धावा मात्र 2 जोडण्याचा प्रयत्न आणि जोडल्या आहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिलं तर थोडा खालावताना पाहायला मिळतोय. बघा इथे एक चेंजेस आपल्याला पाहायला मिळाला NCC टीमच्या माध्यमातून.
आउटफील्ड मध्ये राकेश होते ते मात्र आपण पाहिलं की ते आराम करतायत आणि दुसऱ्या खेळाडूंना मात्र आपण पाहिलं त्यांच्या ठिकाणी जागा दिल्या. परंतु आता हो उंच उंच लांबच लांब चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. व्हाट अ शॉट. का बेहतरीन शॉट. जवाब शॉट. कमालीचा शॉट. जितका म्हणू ना तितका कमी. योगेशने आज आपल्या या स्पर्धेमध्ये आहे ना नाव आपल्या नावाचा गाजाबाजा केलाय. आपल्या नावाचा आपण पाहिलं तर ब्रँड पेश केलाय. जबरदस्त खेळ योगेशने केलाय. समोर पुन्हा एकदा उडवलाय. लागोपाठचा दुसरा मोठा धमाका. योगेश बरफच्या बॅट मधून मॅसिव्ह बिग हिट 6 रन 6 धावा. षटक सुंदर होता. जवळ पहिल्या 3 मध्ये एकही नाही आहे परंतु उर्वरित 3 मध्ये किती आल्या तब्बल 14. आता 16 हव्या आहेत. आता षटक क्रमांक 2. कोणाच्या हातामध्ये अतिशच्या हातामध्ये जाईल का. सतीशच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल षटक. पण 14 धावा आल्या. जवळ पहिल्या 3 बॉल मध्ये एकही नव्हती परंतु चित्र कसं बदललं. 3 मध्ये 14 आल्या. 2 उत्तुंग षटकार आणि 1 दुहेरी. षटकाराच्या हॅट्रिक्स वर योगेश असतील जे आपल्याला स्ट्राईकवर आल्यावर जरूर पाहायला मिळतील. पण आता इथे अतुल ठाकरे याला पाहूया आपण. अतिश ललिता यांचा देखील शुभागमन. हो हा आहे असा ठाकरे ब्रँड तो पेश केलाय अतुल ठाकरेनं. हे ठाकरे नावाचे खेळाडू आहेत ना आपला ब्रँड दर्शवत आहेत. कारण की सकाळी बघितलं होतं मी भावेश ठाकरे आणि आता अतुल ठाकरे. ठाकरे ब्रँड पेश केलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा. 14 वरून तब्बल आपण पाहिलं 6 ची झडप आणि तब्बल पोहोचला गेला धावफलक. पुन्हा एकदा आपण पाहिलंय. क्या बात है. आता मात्र आपण पाहिलंय तोडलंय ना फोडलंय. चेंडूला मिड विकेटच्या बाहेर सोडलंय. षटकार क्रमांक 2. सलगचे 4 चेंडूवर 4 आलेत कारण की 2 योगेशच्या बॅट मधून आणि 2 अतुलच्या बॅट मधून. आता जिंकण्यासाठी धावांची गरज सुद्धा आहे 4. 30 धावांचं लक्ष 4 धावांची गरज आता. गेम फिनिश. विनिंग 6 अतुलच्या बॅट मधून सामना जिंकला आहे सोनसरी स्पोर्ट्स टीमनं. अगदी आपण पाहिलं अतुल ठाकरे ज्या नावाचा दहशत ज्या नावाचा दरारा आणि नक्कीच आपण पाहिलं तर सामना जिंकून 4थ्या फेरीमध्ये येतोय. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल महेंद्र स्पोर्ट्स नागले अगेन्स्ट आपण पाहणार आहोत सोनसरी स्पोर्ट्स तांबलमार. म्हणजेच काय तर 2 ठाकरे एका बाजूने भावेश ठाकरे तर दुसऱ्या बाजूने अतुल ठाकरे. ठाकरे वर्सेस ठाकरे असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. अतुल ठाकरे मॅन ऑफ द मॅच.